तर काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे। एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे। एनडीए कडे 18 जागांची आघाडी, 18 जागांवर एनडीए आघाडीवर, तर महाआघाडी 11 जागांवर आघाडीवर आहे। जेएसपी प्रशांत किशोर यांचा पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे। इथे हा सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। एनडीए 19 आणि महाआघाडी 13 जागांवर आघाडीवर आहे आणि सुरुवातीपासूनच्या कलांमध्ये एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर। हम म्हणजे कुशवाहा यांना सुद्धा आता एका जागेवर या ठिकाणी आघाडी मिळाली आहे। तर एलजेपी सुद्धा एका जागेवर आघाडीवर आहे। डाव्या पक्षांपैकी सुद्धा एकावर आघाडी आणि व्हीआयपीला सुद्धा एका जागेवर आघाडी मिळाली आहे। तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर। प्रशांत किशोर यांचा पक्ष सुद्धा 2 जागांवर आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आणि महागठबंधनमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। एनडीए 19 आणि महाआघाडी 14 जागांवर आघाडीवर, जेएसपी 2 जागांवर आघाडीवर, तर इतरांना 1 जागा। भाजप 15 सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी भाजप दिसतोय। त्यानंतर आरजेडी 9 जागांवर आघाडीवर आहे, तर जेडीयू 5 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर। नक्कीच कल आपण पाहूया। एनडीए 22 जागांवर आघाडीवर आहे।